पण बच्चू कडू तुम्ही गुवाहाटीला गेलेलात, आम्ही तेही दृश्य पाहिलीत. आम्हाला असं वाटलं की अरे वा, आता नवीन सरकार आलं. मला एक सांगा, गुवाहाटीचा मुद्दा किती दिवस ठेवणार आहे? पण ते तुम्ही उद्धव साहेबाला कधी विचारलं का? तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही उद्धव साहेबांना असं कधी विचारलं आणि किती डाव विचारलं ते आम्हाला पहिले सांगा. का बाळासाहेब जी ठाकरे आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात करत होते, तरी तुम्ही काँग्रेससोबत राहून मुख्यमंत्री घेतलं, हे कधी विचारत नाही. आम्ही विचारतो, कधीच विचारलं नाही, कधीच त्याचं उत्तर आलं नाही. दुसरी गोष्ट, अजितदादा 3 डाव वेगवेगळ्या युत्या करून उपमुख्यमंत्री झाले, त्यांनाही कधी विचारलं नाही. का आहे, जेवढा मोठा माणूस असला तेवढे प्रश्न कमी असतात आणि गरिबाच्या मागे सगळं लचण लावून ठेवतात. पण बच्चू कडू यू आर अ ब्रँड, तुम्ही तर ब्रँड आहात. मी नेहमी सांगत असतोय का श्रीमंताची पोरगी जर पडून गेली तर तिचं लव्ह मॅरेज होतं आणि गरिबाची पोरगी जर पडून गेली तर त्याचं लफडं होतं. म्हणजे हा गरीब आणि श्रीमंताचा फरक आहे. त्याच्यानं तुम्ही हे राजकारण आहे. आणि बच्चू कडून गुवाहाटी गेल्यानंतर थाटामाटात देशाच्या इतिहासामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय आणून दिलं, हे त्याच्यातलं सगळ्यात प्लस पॉईंट आहे. लोक बलिदानातून हे देश स्वतंत्र केला. बच्चू कडू बदनामीच्या बलिदानातून मंत्रालय स्थापित झालं. हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं यश आमचं आहे. जरी आम्ही बदनाम झालो असेल, पण ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही, त्या दिव्यांग बांधवासाठी आम्ही एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. जे सत्तेतल्या लोकांना जमलं नाही, ते बच्चू कडून एका राजकीय खेळीमध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं. अमरावतीचा कसा विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचं काही विजनरी मॉडेल आहे अमरावती? जगाच्या धर्तीवर देशाच्या पातळीवर विकास व्हायचा असेल तर शेती हे केंद्रबिंदू आहे, लक्षात घ्या. विकास म्हणजे रस्ते आहे का? विकास म्हणजे फक्त पुलं आहे का? विकास म्हणजे काही मोठ्या इमारती आहे का? ह्या व्यवस्था तुम्ही काय राहिलं का? आमच्या शेतीकडे का दुर्लक्ष करताय तुम्ही? सगळ्यात मोठा जर शेती कृषीप्रधान देश हा जगाच्या पाठीवर भारत असताना मग प्राधान्यामध्ये शेती दिसतं का तुम्हाला? शेती केंद्रस्थानी आणा ना. आज जर 15 ते 20 हजार रुपये कापसाला भाव भेटला, तो तर दिलाच नाही. उलट तुम्ही आयात केला कापूस, 25 लाख गाठी आणल्या, 11% आयात कर कमी केला. म्हणजे काय बोकांडी बसवायचं शेतकऱ्याच्या? लाज नाही वाटत? कोण खासदार बोलतंय? थोडी शरम आहे त्यांना? त्यांना लाता मारा पाहिजे सगळ्यांना. का आयात केला कापूस? तुम्ही कधी ब्रेकिंग दाखवलं का? एवढ्या लाख गाठी आल्यामुळं इथला शेतकरी पाय घासून मरण, हे कधी दाखवतोय आपण? नाही दाखवत. कारण शेती हा तुमचाही प्रश्न नाही, आमचाही प्रश्न राहिला नाही, सरकारचाही नाही, विरोधकांचाही नाही. फक्त विरोधात असलं तर बोंबलाचं शेतीबद्दल, सत्तेत गेलं का मग आहेच व्यापारी. कुठं टेंडर निघतं, कसे टेंडर काढायचे. पण बच्चू कडू याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की बच्चू कडूंना सत्तेत का नाही जायचं? का नाही जायचं? आमची मर्जी. मला लढायचं आहे शेतकऱ्यांसाठी. आम्ही ठरवलंय मराचं कसं. तर मरण जर ठरवलं असेल तर मंत्रिपदावर आमच्यासाठी महत्त्वाची नाही. असे तर मुख्यमंत्री 100 घुमवू आम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही. शेतकऱ्यासमोर कोणतं मंत्रिपद महत्त्वाचं नाही आणि कोणता माणूसही महत्त्वाचा नाही. कोणी आरोप करू द्या, ती त्यांची लाचारी आहे, ते करत बसेल. त्याचं काही आम्हाला उत्तर द्यायची गरजही पडत नाही. पण शेतकरी म्हणून त्याच्यासाठी आता काम करणं गरजेचं आहे. कारण त्याचा वापर झालेला आहे 30-40 वर्षात. शरद जोशीनंतर, साहेबानंतर पूर्ण संघटनच आम्ही पाहतोय सगळं कोरमडलं आहे. आणि त्याच्यासाठी उठाव करू. जसं दिव्यांगासाठी 182 शासन निर्णय काढले, आता शेतकऱ्यासाठी लढू.